शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी फक्त काँग्रेस पक्षच सोडवू शकतो. युती शासनाला त्यांचे काही देणे घेणे नाही. ते फक्त कोरडी आश्वासने देतात. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत नांदेडचे भूमिपुत्र खासदार अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचे स्वप्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनता बाळगून आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून सर्वच नेते व कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या जिद्दीने कामाला लागण्याचा आदेश माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी दिला. ते रविवार दिनांक 13 रोजी संत रोहिदास सभागृहात आयोजित प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी नूतन तालुका प्रमुख आनंदराव भंडारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य केसी सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतिनिधी संदीप काळमांडे, मधुकरराव सरोदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्र्यंबक पाटील हडसणीकर, शिवप्रसाद पाटील, किशोर पाटील, नगराध्यक्षांचे प्रतिनिधी बालाजी राठोड, उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ सोनुले, पंचायत समिती सभापतींचे प्रतिनिधी कोंडबा दवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष हादरगे, बाबुराव चोंडे, दिगंबर पाटील, अहमद पटेल, पांडू खंदारे, पंचायत समिती सदस्य संदीप राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव हडपकर यांनी केले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास मस्के यांनी नोकरी महोत्सव 2019 विषयी सविस्तर माहिती सांगितली. उपाध्यक्ष सुनीलभाऊ सोनुले यांनी सोशल मीडियाचा वापर सकारात्मक दृष्टीने होण्याबाबत सुचवले. नाहीतर कुणीतरी कुणाला भावी नगरसेवक, भावी पंचायत समिती सदस्य, भावी जीप सदस्य, भावी सभापती, भावी आमदार अशा म्हणून पोस्ट करतात व त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने त्या उमेदवारापुढे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कशाची व कुठलीही शहानिशा न करता सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर नगरसेवक संदीप भुरे यांनी वाढदिवसांच्या दिवशी नेहमी सोबत असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी थोडे बाजूला राहून इतरांनाही जवळीकता साधण्याची संधी द्यावी असा आग्रह धरून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. तसेच वाढदिवसांच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून शक्य झाल्यास सर्वांच्या सहकार्यातून गोरगरीब रुग्णांसाठी विनामूल्य सेवा देणारी एक ॲम्ब्युलन्स आणण्याचा प्रस्ताव त्यांनी यावेळी ठेवला. काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर नेत्यांनी लक्ष ठेवले पाहिजे व त्यांना न्याय दिला पाहिजे. उगेचच कोणीतरी कोरडी लुडबुड करत असेल तर त्यांना बाजूला ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा असे आवाहन करून उपस्थित कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवल्या. यावेळी नूतन तालुका प्रमुख आनंद भंडारे व शहराध्यक्ष खदीर खान,
यांचा सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे यांनी यावेळी 2019 साली होणाऱ्या भव्य नोकरी महोत्सव व वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली। काँग्रेसला फक्त काँग्रेसचीच अंतर्गत बंडाळी पाडते, त्याचा अनुभव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक लोकांना आलेला आहे असे सांगून यापुढे जे पक्षात इमानदारीने काम करणार नाही त्यांची काही खैर करणार नसल्याचे त्यांनी सांगितले। तसेच महाराष्ट्राचे नेते अशोकराव चव्हाण व माधवराव पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकोप्याने व एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी प्रमुख पदाधिकारी व नेत्यांना बोलताना माधवराव पाटील जळगावकर म्हणाले की पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही। आपसी नातेसंबंध आपल्या जागी असतात, मात्र पक्षाचे कार्य करत असताना त्यांनाही वेळप्रसंगी बाजूला ठेवावे लागते। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांनी एकजूटीने काम केले पाहिजे। जर कुणास माझा वैयक्तिक विरोध असेल तर त्यांनी माझ्या निवडणुकीत करा, पण कार्यकर्त्यासोबत बेईमानी करू नका, कारण त्यांच्याच जीवावर आपण मोठे आहोत हे कदापिही विसरून चालणार नाही। माझे कुठे चुकल्यास मी 2 पाऊल मागे घेणारा आहे, याचा अनुभव वेळोवेळी अनेकांनी पाहिलेला आहे। आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अशोकराव चव्हाण यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे, तेव्हा आपण तर त्यांच्या घरची मंडळी आहोत। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकमेकांनी आपसातील छोटे मोठे मतभेद बाजूला ठेवून ह्या दोन्ही निवडणूक कशा जिंकता येईल यासाठी तयारी लागण्याचा आदेश त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला। तसेच दिनांक 26 रोजी वाढदिवसानिमित्त होणाऱ्या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिगंबर मोकळे यांनी केले, तर आभार संदीप काळबांडे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी राठोड, संदीप शिंदे, खदीर खान, सीताराम पाटील, कृष्ण पवार यांच्यासह अनेक मंडळींनी प्रयत्न केले। यावेळी हदगाव शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्यातील जे बेरोजगार युवक आहेत त्या बेरोजगार युवकांना एक नोकरी महोत्सव या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी अनेक कंपन्या त्या 26 जानेवारीला जवळगाव या ठिकाणी येणार आहेत आणि तिथे जे काही बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना जॉब मिळणार आहे, त्यांना नोकरी मिळणार आहे। म्हणून या तालुक्यातील जे तरुण आहेत, जे सुशिक्षित आहेत, त्यांनी यांचा लाभ घ्यावा। आणि आणखी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे 26 जानेवारीला वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर होणार आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये हदगाव तालुक्यातील प्रत्येक गावातून 5 किंवा 10 तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा आणि हे रक्तदान हे अतिशय श्रेष्ठ दान आहे, म्हणजे एखाद्याचं जीवन वाचवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं असं एक मी तालुका अध्यक्ष म्हणून आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी या जवळपास या ठिकाणी यावं आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा वाढदिवस